नागपुर के इमामबाड़ा थाना क्षेत्र में एक युवती से विनय भंग का मामला सामने आया है। आरोप है कि एक व्यक्ति काफी दिनों से युवती का पीछा कर रहा था। घटना के दिन आरोपी युवती के साथ ऑटो में सवार हुआ और उसके साथ अश्लील हरकत की। युवती की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। नागपुर के इमामबाड़ा थाना क्षेत्र में एक युवती से विनय भंग का मामला दर्ज किया गया है। पुलिस के अनुसार पीड़िता ने शिकायत में आरोप लगाया कि आरोपी कोमल जग्गू तोड़ेकर काफी समय से मेडिकल चौक क्षेत्र में उसका पीछा कर रहा था। शिकायत के मुताबिक घटना वाले दिन पीड़िता अपनी सहेली के साथ ऑटो में बैठकर जा रही थी। इसी दौरान आरोपी भी उसी ऑटो में सवार हो गया। आरोप है कि सफर के दौरान आरोपी ने युवती के साथ अश्लील हरकत की। घटना के बाद युवती ने तुरंत अपने भाई को फोन कर पूरी जानकारी दी। इसके बाद इमामबाड़ा थाने में शिकायत दर्ज कराई गई। पुलिस ने आरोपी के खिलाफ विनय भंग सहित संबंधित धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। इमामबाड़ा फुलटणच्या हद्दीमध्ये व्हीआर मॉल मध्ये काम करणाऱ्या दोन महिला आहेत। नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी 10 वाजता त्यांची शिफ्ट संपून घरी चालले होते आणि शेअरिंग रिक्षाची वाट बघत थांबले होते। त्यावेळी त्यांच्या शेजारीच एक तृतीयपंथी नेहमीच त्यांचा पाठलाग करत असायचा, तो सुद्धा थांबलेला होता। रिक्षा आल्यानंतर ह्या दोघांनी रिक्षा थांबवली आणि मैत्रीण बसली। त्याबरोबर तो तृतीयपंथी सुद्धा त्यांच्या रिक्षात बसला। फिर्यादीच्या सोबत तो चिटकून बसला, तू मला ओळखत नाही का, माझ्याशी का बोलत नाही असं म्हणून फिर्यादीच्या छातीला त्याने हात लावला आणि त्यामुळे फिर्यादीने तात्काळ त्याच्या भावाला फोन लावून जजमेंट चौकात बोलवले। सदर ठिकाणी रिक्षा गेल्यानंतर तिघे पण खाली उतरले। त्यावेळेस सदरच्या फिर्यादीने त्याच्या भावाने सदर तृतीयपंथीला ताब्यात घेतले होते आणि तक्रार दिल्यामुळे आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। तर हा तृतीयपंथी कोण आहे? खरंच तृतीयपंथी आहे की तृतीयपंथी असल्याचं भाषण होतं, काय माहिती आली? सदर तृतीयपंथीचे नाव काजल जग्गू तांबेकर, वय वर्ष 30 आहे आणि हा नंदनवन झोपडपट्टीमध्ये राहतो। तो तृतीयपंथीचा आहे, परंतु तृतीयपंथीच्या विरोधात सुद्धा आपण BNS 74 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे की जेणेकरून भविष्यात त्यांनी पण कुठल्या महिलांची मुलीची छेड काढू नये। तृतीयपंथी असल्याचा फायदा अजून कोणाला त्रास देणार नाही या अनुषंगाने आपण सदरचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याची दखल घेतलेली आहे।